परदेशात मला असं वाटतं की कायरोप्रॅक्टिस ही खूप वर्षांपासून आहे अगदी सर्रासपणे मोठे सिलेबस आहे आणि आहे. ॲब्सल्युटली. आणि खूप पेशंट सुद्धा एकदम रेग्युलरली, म्हणजे आपण फिजिशियनकडे जातो तसं लोक रेग्युलरली कायरोप्रॅक्टरकडे जातात परदेशामध्ये. पण भारतात कायरोप्रॅक्टिसला घेऊन काही मिसकन्सेप्शन्स अजूनही आहेत नक्कीच आहे. आणि त्या बेसिकली भीतीशी निगडीत आहेत. बिकॉज आपण जे काही आता ऑनलाईन सगळं कॉन्टेंट अवेलेबल म्हणजे आहे, कायरोप्रॅक्टिक सिलेक्शन पासून प्रॉब्लेम आहे सगळा. एक्झॅक्टली, आणि त्याची जी पद्धत आहे ती बघता क्षणी जरा भीतीदायक आहे. बिकॉज ज्या पद्धतीची ती ट्रीटमेंट आहे, तर ऑफकोर्स त्याच्यातनं मिळणारा रिलीफ हा अगदी आपण काय म्हणू, हा 100% आहे. आणि एकदा आपण ते करायला लागल्यावरच आपल्याला त्याचे रिझल्ट्स कळणार आहेत आणि काय इफेक्ट आहे त्या ट्रीटमेंटचा ते कळणार आहे. पण लोकांना जेव्हा पेशंट्स तुमच्याकडे येतात, तर डू यू फेस दिस चॅलेंज की आधी त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं की ही प्रॅक्टिस रेग्युलर आहे, ह्याचा खूप अनेक वर्षांचा अभ्यास आहे, परदेशात त्याचे मोठे मोठे सिलेबस आहेत आणि ते सगळं करून त्याला एक सायंटिफिक सगळी जोड आहे. दिस इज ऑल्सो अ रेग्युलर लाईन ऑफ ट्रीटमेंट. हां, तुमचा प्रश्न फार महत्त्वाचा ठरतो. पण त्याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट इंडियाबद्दल मी सांगेल. इंडियामध्ये चुकीच्या पद्धतीनं कायरोप्रॅक्टिकचं मार्केटिंग झालेलं आहे. म्हणजे इथे लोक काय बोलतात, कटकट आवाज येऊन पाठ मोडली, मान मोडली का कायरोप्रॅक्टिक झाली. तर हे असं नाही आहे. हे प्रचंड मोठं आणि शास्त्र सुद्धा आहे. बरोबर. बायोमेकॅनिकल जो तुमची बॉडीचं स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये बायोमेकॅनिकल फॉल्ट बघणं, म्हणजे किती 45 डिग्रीमध्ये तो रोटेशन झालं आहे स्पाईन, 60 डिग्रीमध्ये झालं ते पाहणं, त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणं, ॲनालिसिस करणं. आणि त्याच्यानंतर जसं नर्वस्कोप झालं त्यांनी स्पाईन ॲनालिसिस करता येतो. गॉन्स्टेड एक्सरे म्हणून फुल स्पाईनचा म्हणजे पूर्ण मनुष्याचाच एक्सरे, त्याच्यामध्ये तुमचे कॉम्पोन्सेशन ॲक्शन बघता येते. म्हणजे डिस्क प्रोलॅप्स इथं असली का खांदा त्या बाजूला उचलला जातो. म्हणजे जी तुमच्या मणक्यामध्ये बदल घडतात ते जो कायरोप्रॅक्टिक अभ्यास करून ते तुम्हाला सांगेन आणि नंतरच तुमची ॲडजस्टमेंटला घेईल. आणि म्हणजे आम्ही जपानमध्ये होतो ना, मी बघितलं अर्धा तास लोक ते ॲनालिसिस करतात आणि आफ्टर दॅट 5 ते 7 मिनिटात फक्त एक क्रॅक करतात. असं मल्टिपल क्रॅकिंग आणि खूप आवाज येणं हे फार चुकीचं आहे. हा मिसकन्सेप्शन आहे. आणि कायरोप्रॅक्टिक धोकादायक भीतीदायक बिलकुल नाही. इट इज अ व्हेरी सॉफ्ट टेक्निक. म्हणजे फक्त त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. हर्ष किंवा जोराने ओढणं, जोराने ताणणं असं बिलकुल नाही आहे. जे कोणी करत असणं ते चुकीचे लोक आहेत. जर कायरोप्रॅक्टिकमध्ये म्हातारे माणसे किंवा लहान मुलांसाठी सुद्धा ॲक्टिवेटर मेथड किंवा ड्रॉप टेबल मेथड अशा काही टेक्निक्स आहेत. त्या ॲडव्हान्स क्षेत्रात म्हणजे जपान अमेरिकेमध्ये अतिशय प्रगतपणे वापरल्या जातात. आम्ही पण त्यांचा अभ्यास करून आपल्या मर्मेदा कायरोप्रॅक्टिक सेंटरमध्ये त्या उपलब्ध करून दिल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये असं भीतीदायक घाबरण्याचं बिलकुल काहीच नाही. ॲब्सल्युटली.